हाय, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे। तर आपण आज मस्त छान अशी उकडलेल्या बटाट्याची चटणी बनवणार आहे, ते पण पुदिना घालून मस्तपैकी। तर त्याच्यासाठी काय काय घेतलेले मी तुम्हाला सर्वात पहिले ते दाखवते। तर हे बघा, मस्त अर्धा किलो बटाटा जो आहे मी उकडून घेतलाय आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली। आणि तर हा आपण आता साईडला ठेवून घेऊ आणि वाटणामध्ये दाखवतो तुम्हाला काय काय आहे। तर हे बघा, वाटणामध्ये काय काय आहे तर थोडासा पुदिना घेतलाय, 2-3 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची आहे आणि आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची की जी की मी छान मस्त धुवून घेतलेली। तर आपण याच्यात सगळ्यात पहिले याचं पाणी न घालता वाटण काढणार आहे त्याचं पूर्णपणे छान असं मस्त। तर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद घालून वाटण काढणार आहे। आता हे साईडला आपण ठेवून घेऊ आणि बटाट्याच्या चटणीसाठी अजून काय लागणार आहे तुम्हाला ते दाखवते। तर हा कढीपत्ता आहे, हा जो धुवून घेतलाय, इकडे चाप करून कोथिंबीर ठेवणार आहे मी आणि 2 कांदे घेतलेले हे बघा। तर जे आपण मस्त बारीक चिरून घेणार आहे। आता खूप मस्त लागते पुदिना घालून चटणी, ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा। आणि ही जी चटणी आहे मी याच्या टिफिनसाठी बनवते, कारण टिफिनला थोड्याशा सुक्या भाज्या वगैरे असतात की एखादी भाजी म्हणजे वरण भात असला की त्याच्यासोबत थोडीशी सुकी भाजी असते, छान लागते खायला। हे बघा, मुलांच्या टिफिनसाठी पण छान आहे। तर आपण हे मस्त असा बारीक कांदा कट करून घेऊ। याला मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत। आणि ही जी चटणी आहे हिरव्या वाटणामधले, तर मी याला टोमॅटो अजिबात घालणार नाही। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टोमॅटो घालू शकता, मी आता टोमॅटो नाही टाकणार। तर हे बघा, कांदा मस्त छान असा बारीक कट झाला आहे। आणि फोडणीसाठी तुम्हाला दाखवते काय काय आहे। तर हे बघा, मोहरी घेतलेली आहे आणि जिरं घेतलं आहे। तर आपण आता वाटण काढून घेऊ मिक्सरमध्ये, मी हळद आणि मीठ घालून वाटण काढणार। तर हे बघा, वाटण काढून घेतले मी। याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना असल्यामुळे पाणी घालायची गरज पडली नाही। तुम्हाला जर थोडंसं बारीक नाही निघलं तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही, पण जेव्हा आपण मसाला फ्राय करणार आहे तेव्हा छान असं त्याचं पाणी पूर्णपणे मसाल्याचं आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तर हे बघा, आता वाटण पण निघलेलं आहे मस्तपैकी। आता आपण फोडणीला गॅसवरती कढई ठेवून घेऊ आणि हे बघा, लास्टमध्ये मी याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालणार आहे हे करून। आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ। तर हे बघा, छान अशी कढई गरम करायला ठेवून 3 ते 4 पळ्या मी तेल घालून घेतलेले आणि आता आपल्याला तेल गरम झालं की फोडणी द्यायची आहे। तर 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच जिरा घेणार आहे मी सर्वात पहिले फोडणीसाठी। आपल्याला तेल गरम झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जिरं मोहरी घालायची, म्हणजे छान अशी तडतडली जाते ती। आणि या चटणीमध्ये तर मेन रोल जो आहे तो पुदिनाचा आहे, कारण पुदिनामुळे मस्त चव येते याची, एकदम टेस्ट बेस्ट होते याची। आणि कस्तुरी मेथीमुळे तर अजून अफलातून चटणी होते। 100% घरी एकदा करून पहा, टिफिनसाठी मुलं खूप आवडीनं खातात ही चटणी। तर हे बघा, छान असं तेल गरम झालं आहे। आता आपण 1 चम्मच मोहरी घालू आणि 1 चम्मच जिरा। आता हे छान असं मस्त तडतडले त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो कांदा चिरला होता मी बारीक, तो कट केलेला कांदा घालायचा। छान असं फ्राय करून घ्यायचं। मस्त कांदा लाल झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये जे वाटण केलं होतं मी ते घालायचं नंतर। आता छान असं फ्राय होत आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता, कांदा टाकल्याच्या नंतर कढीपत्ता घालायचा आहे, म्हणजे तो छान असं मस्त वास होतं कांद्यामध्ये आणि चटणीमध्ये पण कढीपत्त्याचा। तर आपण आता त्याच्यामध्ये कढीपत्ता घातला आहे। तर हे बघा, मस्त छान असा कांदा फ्राय झाला आहे। आता आपण हे जे वाटण काढलं होतं वाटण घालून घेणार आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आणि मस्त फ्राय होईपर्यंत आपल्याला हे करायचं याला छान असं। आता मिरची जी आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, तुम्हाला हवे तेवढं तिखट तुम्ही
घेऊ शकता. तर हे बघा छान असा मसाला मस्त फ्राय झाला आहे. तर ही जी चटणी बनवणार आहे मी बटाट्याची म्हणजे हिरव्या वाटणामध्ये, तर ही चटणी तुम्ही समोश्यासाठी पण यूज करू शकता आणि वडापावसाठी पण यूज करू शकता. आणि हे बघा आता लास्टमध्ये बटाटा घालायचा आहे आपल्याला. तर हे जे बटाटे आहेत तर मी चाकून याचे मस्त छान असे काप करून घेतलेले आहेत. आपण याच्यामध्ये पूर्णपणे घालून घेऊया आता आणि असं छान असं खालीवर करून घ्यायचं आहे त्याला. तर आपण याला मस्त मिक्स करून घेणार आहेत आणि 5 ते 10 मिनटं गॅसवर ठेवायची. आता आपल्याला ही मस्त अशी हिरव्या वाटणामधली बटाट्याची चटणी रेडी होणार आहे. तर बघू शकता खूप सुंदर अशी चटणी झालेली आणि मुलांच्या टिफिनसाठी तर खूप छान ऑप्शन आहे. बेस्ट आहे. मुलं खूप आवडीनं खातात. कारण आपल्याला जर पोळीमध्ये चटणी टाकून रोल करून त्याच्यावर थोडासा केचप वगैरे टाकला तर मुलं खूप मस्त आवडीनं खातात बघा ही चटणी. आता आपल्याला 5 ते 10 मिनटं ठेवायची ही कमी गॅसवरती म्हणजे मस्त छान होते बघा ती. आता आपण याच्यामध्ये लास्ट याच्यामध्ये जे टाकायचं आहे आपल्याला तर ती मी याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी अशी हे करून चुरगळून टाकणार आहे. हे बघा कस्तुरी मेथी घेतलेली आहे मी. आता आपण इथे मस्त मॅश करून तिला असं टाकून देणार आहे म्हणजे जी बटाट्याची चटणीची चव आहे अजून भारी लागते खायला. हा मस्त मसाला लागला आहे भारी. तर बघू शकता छान अशी बटाट्याची चटणी रेडी आहे. तुम्ही याच्यामध्ये टमॅटो वगैरे घालू शकता. मी घातलेला नाही, ऑप्शनल आहे. घालायचं असेल तर घाला, नाहीतर नको घालू. आता हे चटणीमध्ये अजून पण तुम्ही बटाट्याचा पराठा पण बनवू शकता म्हणजे. तर हे बघा आता रेडी आहे. 5 मिनिटं ठेवणार आहे मी. तर बघू शकता छान अशी बटाट्याची चटणी रेडी झालेली. आता आपण गॅस बंद करू आणि जेवायला घेऊ. तर हे बघा मस्त अशी चटणी टिफिनसाठी रेडी झालेली. आवडली असेल तर नक्की लाईक करायचं, शेअर करायचं. तर हे बघा छान अशी बटाट्याची चटणी रेडी झालेली. आता आपण काढून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर मस्त अशी वरती घालून घेऊ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.